MPSC मेन्समध्ये 145 पेक्षा जास्त स्कोर हवाय, मग ही स्ट्रॅटेजी फक्त तुमच्यासाठी आहे. हा फक्त अभ्यास नाहीये, तर स्कोर वाढवण्याचा एक गेम आहे. चला थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये खूप मोठा फरक आहे. पूर्वपरीक्षा फक्त पास व्हायची असते, पण मुख्य परीक्षा ही फक्त आणि फक्त स्कोर करण्यासाठी असते. इथे प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे, कारण तुमची पोस्ट आणि रँक याच एका मार्कावर ठरणार आहे. हा आकडा बघा, 148. हा फक्त एक नंबर वाटतोय का? नाही. हा आहे एका यशस्वी प्रवासाचा रिझल्ट. एका कॅन्डिडेटचा स्कोर 126 वरून थेट 148 पर्यंत कसा पोहोचला, तीच सिद्ध स्ट्रॅटेजी आज आपण डिकोड करणार आहोत. लक्षात घ्या, ही कोणतीही थिअरी नाहीये, हा प्रत्यक्ष निकाल आहे. मग एवढा स्कोर गाठायचा असेल तर आपला 75% फोकस नेमका कुठे असायला हवा? इथूनच सुरू होते आपली 132 प्रश्नांची स्ट्रॅटेजी. तुमचा 75% वेळ आणि ऊर्जा कुठे गुंतवायची आहे ते आता समजून घेऊया. तुमचा 75% फोकस फक्त आणि फक्त या 4 विषयांवर हवा: मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्स. आता तुम्ही विचाराल, असंच का? कारण हे विषय नुसते विषय नाहीत, हे तुमचे स्कोर बूस्टर्स आहेत. आकडे बघा, ते कधीच खोटं बोलत नाहीत. मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50, गणित बुद्धिमत्तेचे 22 आणि चालू घडामोडींचे 10. टोटल किती झाली? तब्बल 132 प्रश्न. म्हणजे तुमचा जवळपास 75% पेपर तर या 4 विषयांवर आहे. मग सगळ्यात जास्त मेहनत कुठे घ्यायची हे आता तुम्हाला कळलंच असेल. मग उरलेल्या 25% विषयांचं काय करायचं? पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी. अरे, या विषयांचा अभ्यास तर आपला प्रिलिम्समध्ये झालेलाच आहे. आता फक्त एका शार्प आणि फोकस्ड रिव्हिजनची गरज आहे. सो इथे स्मार्ट वर्क करायचंय, उगाच वेळ नाही घालवायचा. चला आता बोलूया त्या टॉपिक्सबद्दल जे सगळ्यांना अवघड वाटतात, पण आपण त्यांना कमजोरी नाही तर आपला स्कोर बूस्टर बनवणार आहोत. लक्षात ठेवा, जिथे सगळेजण मार्क गमावतात तिथेच तर खरी लीड घेण्याची संधी असते. इंग्लिश व्होकॅब्युलरी म्हणजे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, फ्रेझल वर्ब्स. डोक्याला ताप आहे ना, माहिती आहे मला. इथेच तर बहुतेकांचे मार्क्स जातात. पण इथेच स्मार्ट खेळायचंय. आपल्याला 100% मार्क्स नकोयत, ते शक्यही नाही. आपलं टार्गेट एकदम रिअलिस्टिक आहे. 6-7 प्रश्नांपैकी फक्त 3-4 प्रश्न बरोबर आणायचे. बस एवढं जरी जमलं ना, तरी तुम्ही बाकीच्यांच्या खूप पुढे निघून जाल. आता पेपर 2 मधले काही विचित्र टॉपिक्स, जसे की रिमोट सेन्सिंग, ICT, वेगवेगळे ॲक्ट्स. खूप जण हे सरळ ऑप्शनला टाकतात. पण विचार करा, हे 14 हक्काचे मार्क्स आपण असेच सोडून देणार का? अजिबात नाही. ह्या 14 पैकी आपलं टार्गेट आहे 8 ते 9 मार्क्स. आणि हे 8 ते 9 मार्क्स मिळवणे शक्य आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. हेच ते एक्स्ट्रा मार्क्स आहेत जे तुमचं नाव फायनल लिस्टमध्ये पक्क करणार आहेत. मग हे मार्क्स मिळवायचे कसे? त्यासाठी ही 3 स्टेप स्ट्रॅटेजी वापरा. 1. आधीच्या प्रश्नपत्रिकांचं डीप ॲनालिसिस करा. 2. आयोग सध्या कोणत्या दिशेने विचारतोय तो ट्रेंड ओळखा. आणि 3. सिलेबसचा प्रत्येक शब्द फोडून त्याचा अर्थ समजून घ्या. ओके, तर आता या सगळ्यात छोट्या स्ट्रॅटेजींना एकत्र जोडूया आणि आपलं अंतिम लक्ष म्हणजे 145+ स्कोर, त्याचा फायनल रोडमॅप कसा असेल ते पाहूया. आपला गेम प्लॅन एकदम क्लिअर आहे. पेपर 1 मध्ये आपल्याला 80+ स्कोर करायचाच आहे, कारण इथे मराठी आणि इंग्रजी हे आपले हुकमी एक्के आहेत. आणि पेपर 2 मध्ये स्मार्ट स्टडी करून 65+चा टप्पा आरामात पार करायचा आहे. आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी लागतीलच: अचूक टाइम मॅनेजमेंट, फोकस्ड रिव्हिजन आणि टेस्ट पेपर्सचं ॲनालिसिस. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी कितीही चांगली असली तरी सातत्य आणि शिस्त नसेल तर काहीच होणार नाही. चला तर मग पटकन आपण जे काही बोललो त्याचा सार पाहूया. तुमचा फायनल ॲक्शन प्लॅन काय असेल, जेणेकरून तुम्ही आजपासूनच कामाला लागाल? फक्त 4 गोष्टी डोक्यात ठेवा. नंबर 1, माइंडसेट. मेन्स म्हणजे फक्त आणि फक्त स्कोरचा खेळ. नंबर 2, फोकस. 75% वेळ मराठी, इंग्रजी, गणित आणि करंट अफेअर्सला. नंबर 3, स्ट्रॅटेजी. अवघड टॉपिक्सनाच स्कोर बूस्टर बनवायचं. आणि नंबर 4, टार्गेट. पेपर 1 80+, पेपर 2 65+. हा तुमचा फायनल गेम प्लॅन आहे, तो लॉक करा. ही स्ट्रॅटेजी आता तुमच्या समोर आहे. सगळं काही क्लिअर आहे. प्रश्न फक्त एकच आहे, 145+ स्कोरसाठी तुमची तयारी झाली आहे का?